आज करतो आम्ही संडे स्पेशल व्हेज बिर्याणी. व्हेज मध्ये करताना न्हू तुम्ही जाय ती भाजी काय घालू शकतात म्हणजे बासमती रायस न्हू आम्ही हो अर्धा वर सोक करून दवरलो पाण्यान तो धवो फूल जाल्लो आसा आता तिथं पाणी ड्रेन करतले आणि तितून घालतले दाखयत तुमकां. स्टार्टिंगच पयलीं आमी हितून खडे मसाले घातलेले आहात पाणयान. सो तुम्ही पाणयान जर खडे मसाले घालता रायस करतना जाल्यार हितून घालूंक गरज ना आसा ऑनियन शिजयतना लोकातले एकट्यान मसालो घातले पुरो तो मागीर खूब जातलो मसालो. आता तुमी रायस घालुया आणि 70% रायस कुक केल्यार पुरो आणि पाणी एक्स्ट्रा घालूंक जाय. जर तर तुम्ही एक्झाम्पल 1 किलो जर तुमचो रायस आसा जाल्यार 5 लिटर पाणी घातल्यार जाता. ते रायस बरो भितर घोळोंक जावो मिक्स जावंक जावो आणि रायस घातल्या उपरांत एवरी टायम एक स्टर दिवकच जाय. तो सकयल लागतलो रायस दसतलो. दाखय दाखय हांगा दाखय दाखय बघा पाणी भितर खूप आसा आणि हो बरो जातलो टायमली तुमकां आमी दाखयत जातले. जर मीठ घातले आमी सिनामन मागीर कार्डमन एक फूल स्टार एनीस आणि बे लीफ आणि सॉल्ट. थंयसर आमी न्हू ऑनियन सॉटे करतलो. आयज आमी बरिस्ता करचो ना डायरेक्ट ऑनियन सॉटे केल्लो आसा थंयसर आणि ह्या पाणी आसा दोन आमी हार्ड भाजीची यूज करतो. पाणी सगळी बॉयल जावंक दिवंक जाय म्हणजे बॉइलिंग टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस. 100 डिग्री सेल्सियस जाला म्हणजे बॉयल येयले बुडबुडे अशे येयले न्हू काय मगे भितर हार्ड भाजी पयलीं घालूंक जाय. जिंजर पीस करून काय करतो मिक्सर करतो जिंजर पीसाचो विसर पळय. त्या फ्रीज मधलं बॉयल येयल्लो हा म्हटल्यार 100 डिग्री टेम्परेचर जाल्लो आसा टेम्परेचरचा पाणयाचो तेन्ना आमी हितूनय मीठ घातलेलो आसा. तसो मी काय केलंय रायसाक जें पाणी घेतलेलं तितूंतलो थोडं पाणी हितून घातलं हांवें घेतलं आणि आमी जिंजर पेस्ट पयलीं करून दवरलेली तितून कोरिएंडरूय आसा. कोरिएंडर घातलेली हांवें भितर. ग्रीन दिसता. ऑनियन बरो कूक जालो काय ही घालप आणि मल्टीटास्किंग करूंक जाय तुमचं काम बेगिना जातलं. त्या खातीर रायस चालू आसा आमचे हार्ड व्हेजिटेबल कॅरट आनी बीटरूट कूक जाता हे आमी मसालो करतो बिर्याणीचो. आणि आता हयसर आमी बाकी व्हेजिटेबल जे आमचे आसा जी सॉटे करपाचे व्हेजिटेबल आसा न्हू म्हणजे मशरूम कॅप्सिकम फ्रेश ग्रीन पीस कॉर्न फ्रेश कॉर्न ते आमी हे सॉटे करतलो कित्याक तितून ते बॉयल करची गरज ना सॉटे केले काय टेस्ट बरो येतलो. आणि हाची बिर्याणी आमी लेस ऑयल विदाउट बरिस्ता सो नो डीप फ्रायड ऑनियन कशी करपाची असो. पनीर आमचो रेडी जावंक ना जाल्यार पनीर घालता आसलो आमी. सो हयसर आतां आमी काय करुया टायम सेव करूंक जावो मल्टीटास्किंग करूंक जाय. जी सोंपली कितें गो जास्त ऑयल नाका कमी ऑइलीन फ्राय करतलो आम्ही हो सेमच ह्या घेऊ शकतो काही प्रॉब्लेम ना असं. सो हितून ऑलरेडी ऑनियन बी असल्या कारणान आम्ही हे काय घालचो ना डायरेक्ट पहिले आम्ही घालूया कॅप्सिकम. आता हातल्यान आवाज येवंक जाय म्हणजे येतो व्हेजिटेबल तुमच्या चॉईसाची तुम्ही काय घालू शकतात. मशरूमच्या पोटान बीटरूट पोटॅटो. बंगाली लोक जेव्हा बिर्याणी करतात इवन चिकन बिर्याणी करतात नो बटाट जाऊ त्यांच्या बिर्याणी ती बंगाली बिर्याणी. मग इधर ऐसा ढवळ मारूया
रायसाचेर लक्ष रावंक जावो. बिरयानीचो मेन हिरो एक्चुअली रायस आहा. रायस जर बरो फुल्लो बरो जालो आतां मातसो मोठो जाता तो, जाल्यार बिरयानी बरी जातली. तातूंत हे मशरूम घालया. मशरूम घातल्या उपरांत न्हू केव्हा सॉल्ट घालूंक जायना, मीठ, किंवां मशरूम पाणी सोडटा. तो मशरूम बरे फ्राय जावन दिवंक जाय. मशरूम बॉयल जाल्यार तेचो टेस्ट तितको बरो येना. आनी परत परत ढवळूंक जायची गरज ना. एकदां ती ह्या जालो न्हू मातशें गॅस स्लो करून कूक करूंक दिवंक जाय. 1 मिनीट मातसो दवरलो परत ढवळलो. आनी जेव्हा काहीतरी बॉयलिंग जाता तेका कांयच करपाची गरज ना आसा. आतां बॉयल जातला आमकां एक थारावीक टायम खबर आसता, एक 5-10 मिनटान जातलो तेव्हा एक टेस्ट चॅक करूंक जाय. थोड्यांक खूब सॉफ्ट जाय पडटा भाजी, थोड्यांक मातशी हार्ड आसल्यार क्रंची उपकारता. पूण खूबच जर सॉफ्ट केल्यार भितरला विटामीन सगळा वयता, फायबर. व्हेजिटेबल गिव्स अस फायबर. तर पाणी पियाकूय शकतोय ना. हय, इवन ह्या पाणी थंड करून तुम्ही पिया शकतात. इवन जर ह्या आमी असोच जर ब्लेंड केला जर सॉफ्ट करून जाल्यार कॅरट एंड बीटरूट सूप जातलो हेचो बऱ्यापैकी. आनी काय घालची गरज ना. सॉल्ट घातला, तुमच्या कडेन जाय तुमकां जाल्यार क्रीम घालूं शकतात भितर. क्रीम इवन दुधाची हेची कोकोनटाचो क्रीम काडून मिल्क काडून काय घातल्यार जाता हितून ब्लेंड करून. आता आमी हितून थोडो मीठ घालया. हे मशरूम शिजलेले आसात. सॉल्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपूण जर जेवण करतो दुसऱ्या दिवसा पयलीं आपूण पयलीं टेस्ट करून पळोवंक जाय कसो आहा तो. आता मी सॉल्ट घातल्या उपरांत पाणी सुटाक स्टार्ट जातला. आता हे बघ, आता मीठ घातला न्ही तूं, तातूंत पाणी सुट्टालें. हे बघ, पयलीं पाणी सुटाक नासलेलो. आनी मीठ मशरूम बी आसता तेव्हा पयलीं मीठ घालूंक जायना. हे जालें आतां इतकें पुरो आमकां. परत आमी रायस बघया आमकां कसो जाला तो. तुमचो रायस जाल्लो आसा. चिनो मुळे काडया. आता रायस आमचो स्ट्रेन केलो न्हू आमी, मागीर तो रायस असो हितून घालूंक जायो. कारण भितर दवरलो न्हू तो सगळो रायस जाल्यार तो मोळाक शकता. स्प्रेड करप रायस पयलींच, सो रायस तो अख्खो उरतलो. आनी मागीर तेका जेंटली असो मातशें नंतर आमी हो जाल्यार तूं बेश्टो असो करूं शकता. ओके, तुमच्या कडेन व्हडली ट्रे जाल्यार व्हडली ट्रेन दवरूं शकता. जितको स्प्रेड करा तितको बरो तो. जितक्या भितर थंड जाता तितको बरो. आतां पाणी घालून थंड केलो जाल्यार तो स्टिकी जातलो. पाणी घालप ना. स्प्रेड केलो जाल्यार फॅन लावयता आनी थंड करता येता. आता आमचे कॅरट मातसो ह्या जाल्यार बघया, बघून घेवया आमी. आमकां आनी मातसो जावो सॉफ्ट. टमाट जाय, बाकीची भाजी बंद करा. बाकीची भाजी करूया. आपण योगर्ट घालता हांव. योगर्ट आता आमी मसालो करच्या खातीर धंय घालया पयलीं हितून थोडो.
विस्क. मसाला पेटून जाय असं विस्क. ओके. आणि एकदम थोडा मसालो घालुया. आणि हो मसालो मागीर आमी भितर शिजोवया. टमाटो घातले म्हणून आमी आतां हितून सो मातशें एका टोमॅटो मातशें कूक जावन न्ही तें बरें लागतलें मागीर खावपाक. हितून काय मसालो घालूंक ना अजून अजून ना घालूं. अजून काय आता मसाला घालतली आमी भितर. हितून घालूंक जाय मसालो. आता कितें मग बिर्याणी मसालो. बिर्याणी मसालो तुमकां जाय जाल्यार तुमी घरा कडेन करूंक शकतात. रेडीमेड. हो सद्या आमी रेडीमेड घातलो. दुसरो स्पून जावं. सगळ्यांचे लक्ष आसांक जायो करता आसतना असं ना की एक करप हा एक जाता सांगना तो परत आमी या चेक करूया. व्हेजिटेबल बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली असत. बीटरूट मातशें हार्ड असत. ही दोन्ही हार्ड वेजिटेबल आमी बरोबर घातलेली. एक स्पून जाय म्हाका दुसरो. कोरिएंडर पावडर केव्हाच कमी करूंक जाय. कोरिएंडर पावडर जास्त घालूंक जायना. कोरिएंडर मातसो रोखडो स्ट्रॉंग हिटून मारता रोखडो. ओके. पण क्युमीन पावडर तुमी मातसो जास्त घालूं शकतात. आमी हितून ऑलरेडी क्युमीन सीड्स घातलेले आहात म्हणून आमी मातसो कमी मसालो घालुया हितून. आणि तुमच्या स्पायसानुसार तुमकां जसो थोडो गरम मसालो पयलीं घालुया. गरम मसालो. हो बायचो गरम मसालो घालुया थोडो. बायचो न्हू तो आईचो तो. आईचो गरम मसालो बायचो न्हू. खूप मसाले आहात. आणि हो चिली पावडर तुम्ही तुमच्या टेस्टानुसार घालू शकतात. आता हितून मी ग्रीन चिली घालूंक ना असत म्हणून मातसो जास्त दवरतोय. आणि थोडी हळद. हळद एक हर्बल हें आसा. हळद हेका कोता येता. ओके. आता परत आमी ह्यो मिक्स करून घेवया बरो. आणि ही भाजी आसा ती हितून घालुया. मीठ बी बरं लावलेलं असं का मातसो ह्या घेऊया किंवा म्हणजे बायलेक मातशे व्हेजिटेबल सॉफ्ट जाय. तो मग बिर्याणी करताना कसले कलर घालूची गरज ना. तुमच्याकडे सॅफ्रन आसा सॅफ्रन तुम्ही घालू शकतात. नाजाल्यार तुमची हळद घालू शकता रायसाक. पण ह्या घालूंक जायना कलर. कलर जिवाक माल. फूड कलरय घालूंक जायना. तो फूड कलर घालतले आनी कसो घालतले. आदमी की अंडा फूड कलर कसले कलर असता. कलरफुल दिसूंक जाय अशी गरज ना. टेस्ट टेस्ट आसंक जाय आनी हेल्दी आसंक जाय बिर्याणी. दिस इज हेल्दी बिर्याणी. हेल्दी बिर्याणी. आता मी ही मीठ हे करून धुवून घेऊया. कोरिएंडर आमच्या ऑलरेडी आसा कट केल्ली. सो आमी थोडी मीठ घालुया. पण ती पयलीं धुवून घेवंक जाय आमकां. पानाक घालूंक जाय फक्त देठ घालपाचो ना. मिंट फायनली लिफी ग्रीन जेव्हा कट करतात
ताका शेफोनाट कट म्हणटात. ओके, दीस शेफोनाट कट. आता आमी काय करूया, हे पिवंक करूया. सो हे करून घालूया. ही भाजी आता आमी म्हणजे ऑनियनाचो हे केला, ऑनियन सोते केले तितून घालून मिक्स करूया. कुकिंग इज ऑल अबाउट पॅशन. मनापासून put your heart and soul, your food will be delicious. You smile at food, food will smile at you. Okay? तो मातसो आमी ह्या धापून दवरया. बारीक गॅस केली. हय, बारीक केशू आमगे कितें केशू आसता ते पळय थोडे ते एअरटाईट कंटेनर. नॉर्मली केशू फ्राय करून घातलेले बरें लागतात, पण आमकां आयज जाता की हेल्दी बिरयानी विदाउट ऑयल, लेस ऑयल आनी गीन करपाचें म्हणून आमी हे काजू अशें डायरेक्टच घालया. येता पेस्ट केल्ली ती ही आयदन आणि बीटरूटाचो मिक्स स्टॉक विल गिव यू गुड फ्लेवर. घालया आमी हितून. अर्दी मीठ आता घालया आमी आणि कोरिएंडर घालया थोडी आणि शिजोवया. मातशी एक 5 मिनटां शिजयली काय रायस अजून असेंबल करया. त्याच्या पयलीं मातशी मी एकदा ग्रेवी टेस्ट करून बघतलो, मीठ मसालो काय जावं जाल्यार आमकां घालूंक मेळटलो. मातशी शिजांक जाय न्ही. अशें कॉर्न आणि ह्या ग्रीन पीस आहा तांकां मातशें उबयोवन आमी आपूण जाल्यार मातसो थोडो पाणी घालया, सो ताका शिजांक मातशी हेल्प गावतली. आता हे पाणी आटल्या काय मागीर आमी असेंबल करया बिरयानी. मिडियम गॅस काय लो फ्लेम? मिडियम. सगळं बंद करून दवरया, मिडियम आसा. एक ढवळ मारया आणि मातसो शिजोवया 2-3 मिनटां. म्हणजे आमची ह्या जाली आता कलर बरो येयल्लो आसा हेका मसाल्याक. तो असेंबल करया मातसो. चारकोल म्हणजे बिरयानीक आमी दम दिवच्या खातीर हो चारकोल यूज करतलो. आमचे कडेन आमी हेचेर तोपार दवरतलो तयाचेर, सो दॅट बिरयानी आमची लागांक जायना म्हणून. आमचो रायस आसा, आमची ग्रेवी आसा. ओके, सो तुमच्या आवडी प्रमाणे तुम्ही ग्रेवी थिक करू शकतात, ऑनियन पेस्ट कॅश्यू पेस्ट घालू शकतात भितर, पण आमकां तशी नाका आसली आयज करपाक.
मिक्स केली. आता रायस घालतना तेव्हाच घातले पण असं हलवून जाऊ त्याका बऱ्यापैकी. आणि जास्त मळून बी वचोंक जायना रायस. आता आम्ही परत थोडी ग्रेव्ही घालूया. तुमका जर खडो मसाला भितर नाका जाल्यार तुम्ही तो काढूं शकतात. पण तुमची गरज ना असं खडो मसालो. आता हेतून आम्ही घालूया. आणि थोडा रोज वॉटर घालूया. गुलाब जास्त घालपाचो ना पहिले. आणि स्प्रेड करून सांगितल्याप्रमाणे ही फळची आम्ही भितर बरिस्ता घालचो ना. काजू आम्ही ऑलरेडी घातलेली असत. काजू आता ही आम्ही घालतो कोरिएंडर, फ्रेश चॉप कोरिएंडर. इथून मध्ये टाकूया आम्ही. लसूण एवढा वॉटर म्हणजे रोज वॉटर घालूया. कोल मातसो बरो ह्या जावपाक फुल्ली चारकोल जेव्हा लाल जातलो तेव्हा आम्ही चारकोल घालूया आणि आमची बिर्याणी कवर करूया. तुमचो ह्या रेडी आसा हिचं घालपाक. थोडं ऑयल घालूंक जाय भितर, दाखयता मी आतां तुमकां. मागीर येवंक सांगा. पळयात हे बघ आमी ह्या घातला भितर बोल. तर चारकोल भितर घालुया. ओके. आणि हितून थोडा ऑयल घालुया आणि हेका बंद करूया आणि हेचेर वजन दवरुया. ओके. डोसा आसोनी एक 10 मिनटां दवरलो काय तेका बरो स्मोकी फ्लेवर येतलो. दम. गॅस ऑफ केली. ना गॅस स्लो चालू आसा. गॅस ऑफ करपाची ना. सारकी स्लो चालू आसा. अशी हवा ही अशी भायर येता आमची आतां. पण अशी भायर वचून अशी पीठ लावन
पीठ मळून असं लायला न्हू जाल्यार मात्तय खावप तुमची भाजूची ना. आमी वजन दवरलेलं आसा, इनफ आसा, ही मेळटली ताका. बघा. आता तुमची रेडी आसा. बंद करून दवरया. मिक्स करताना अशी मिक्स होऊंक जाय की ह्या जावंक जायना ती रायस मोडांक जायना. ओके. बघा आता आमी कलर घालूंक आसा मातसो बिरयानीन, पण बिटरूटाचो कलर मातसो रायसाक येयला, मागीर मसाल्याचो कलर येयलो. असोच ह्या मिक्स करूंक जाय ते. बघा स्मोकी हॉट आसा बिरयानी एकदम. बिरयानी खावया पयलीं. बघा लेस ऑयल, म्हणजे ऑलमोस्ट नो ऑयल, थोडीशी घे. म्हणजे ऑनियन आम्ही फ्राय केलेलं हे करू ना, बरेच टाकू ना, तो डीप फ्राय ऑनियन ना, ऑइल खूपच कमी आहे ते. आणि तर नॅचरली ह्या करूंक दितो, अशी काय आर्टिस्टिक अशी काही ह्या ना. एकदम सिंपल या, जास्त तामझाम ना हितून काय.